येणाऱ्या लोकसभेबद्दल मनोजदादा जरांगे यांचं काय मत आहे आणि हल्ली मागच्या काही काळामध्ये तुम्ही पाहिलं मनोजदादा काय बोलले होते आणि आता काय बोलतायत, तर त्यांचं मत त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं. जर तुम्ही आता सुधारला नाही तर विधानसभामध्ये तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. तर बघूया मनोजदादा काय म्हणतात ते या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. चला बघूया. नाही, लोकसभेला आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही आणि देणार पण नाही आणि असणारही नाही. आम्ही कोणाचा प्रचारही करणार नाही. मराठ्यांनी ज्यांना पाडायचं त्यांना पाडायचंय, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना आणायचं त्यांना आणा. यावेळेस याचा अर्थ काय? ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा याचा अर्थ? मग ते संदेश त्यांच्यापर्यंत गेलाय ताई, ते बरोबर करतात. आता काय करायचं ते, जर त्यांनी असंच सुरू ठेवलं तर मग मात्र विधानसभा मराठा 100% लढवणार. 288 पैकी तिथं निव्वळ सगळे जरी एका बाजूला गेले, नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी 92 सीटा नुसते मराठ्यांचे निघू शकते. आणि सगळ्या सगळी युती केली तर मग यांना